ओम शांती. आज आहे 11/11/25. आजची मुरली. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, तुम्ही मनापासून बाबा बाबा म्हणा तर आनंदाने रोमांच उभे राहतील. आनंदामध्ये राहा तर माया जीत बनाल. प्रश्न: मुलांना कोणत्या एका गोष्टीमध्ये मेहनत करावी लागते, परंतु खुशी आणि आठवणीचा तोच आधार आहे? उत्तर: आत्माभिमानी बनण्यासाठीच मेहनत लागते, परंतु यानेच आनंदाचा पारा चढतो. गोड बाबांची आठवण येते. माया तुम्हाला देह अभिमानामध्ये आणत राहील. पैलवानासोबत पैलवान होऊन लढेल. यामध्ये गोंधळून जायचे नाही. बाबा म्हणतात, मुलांनो, मायेच्या वादळांना घाबरू नका. फक्त कर्मेंद्रियाद्वारे कोणतेही विकर्म करू नका. ओम शांती. आत्मिक बाबा मुलांना समजावून सांगत आहेत अथवा शिकवण देत आहे. मुले जाणतात, शिकवणारे बाबा सदैव देही अभिमानी आहेत. तेच आहेत निराकार. देह धारण करतच नाही, पुनर्जन्मामध्ये येत नाही. बाबा म्हणतात, तुम्हा मुलांना माझ्यासारखे स्वतःला आत्मा समजायचे आहे. मी आहे परमपिता. परमपित्याला देह असत नाही. त्यांना देही अभिमानी देखील म्हणणार नाही. ते तर आहेतच निराकार. बाबा म्हणतात, मला स्वतःचा देह नाही आहे. तुम्हाला तर देह मिळत आलेला आहे. आता माझ्यासारखे देहापासून न्यारे होऊन स्वतःला आत्मा समजा. जर विश्वाचे मालक बनायचे असेल तर अजून कोणती गोष्ट नाही आहे. बाबा म्हणतात, देह अभिमानाला सोडून माझ्यासारखे बना. सदैव बुद्धीमध्ये लक्षात राहावे की मी आत्मा आहे. आम्हाला बाबा शिकवत आहे, परंतु आम्हाला शिकवणार कसे? म्हणून बाबा येऊन या तनाद्वारे शिकवतात, गोमुख दाखवतात. बैलावर देखील स्वार झालेले दाखवतात. ते तर शिव आणि शंकर एक आहेत असे म्हणतात. तुम्ही मुले आता समजता, शिवशंकर एक नाहीत. शिव तर आहेतच उच्च ते उच्च. मग ब्रह्मा विष्णू शंकर ब्रह्मा आहेत सूक्ष्मवतनवासी. तुम्हा मुलांना विचारसागर मंथन करून पॉईंट काढून समजावून सांगावे लागते आणि निडर देखील बनायचे आहे. फक्त तुम्हाला मुलांनाच आनंद आहे. तुम्ही म्हणाल, आम्ही ईश्वराचे विद्यार्थी आहोत. आम्हाला बाबा शिकवत आहेत. भगवानुवाच देखील आहे. माझ्या मुलांनो, मी तुम्हाला राजांचाही राजा बनविण्यासाठी शिकवतो. भले कुठेही जाता, सेंटरवर जाता, बुद्धीमध्ये आहे की बाबा आम्हाला शिकवत आहेत. आता जे आपण सेंटरवर ऐकत आहोत, बाबा मुरली चालवत आहेत, तर बाबा बाबा करत रहा. ही देखील तुमची यात्रा झाली. बाबा म्हणतात, माझ्या आत्म्यांनो, तुम्ही पतित बनला आहात. ते दुनियावाले शरीराला पतित समजून गंगेमध्ये स्नान करण्यासाठी जातात. आत्म्याला ते निर्लेप समजतात. बाबा समजावून सांगतात, मूळ गोष्ट आहेच आत्म्याची. म्हणतात देखील पाप आत्मा, पुण्य आत्मा. हे शब्द चांगल्या रीतीने लक्षात ठेवा. समजून घ्यायचे आहे आणि समजावून सांगायचे आहे. तुम्हालाच भाषण इत्यादी करायचे आहे. बाबा काही गावोगावी गल्ली गल्लीमध्ये जाणार नाहीत. तुम्ही घरोघरी ही चित्रे ठेवा. 84चे चक्र कसे फिरते शिडीच्या चित्रामध्ये खूप क्लिअर आहे. आता बाबा म्हणतात, सतोप्रधान बना. आपल्या घरी जायचे आहे. पवित्र बनल्याशिवाय
काही तुम्ही घरी जाणार नाही. हाच पूर्ण मनाध्यास लागून राहावा. बाबांच्या आठवणीमध्ये राहून मायेवर विजय प्राप्त करायचा आहे. याची क्षणोक्षणी आठवण करत राहा. गाठ मारून ठेवा. जसे माता गाठ मारतात, पुरुष लोक मग वहीत लिहितात. तुमचा हा बॅज चांगली निशाणी आहे. आम्ही प्रिन्स बनतो, हीच आहे बेगर टू प्रिन्स, म्हणजे गरिबापासून राजकुमार बनण्याची गॉडली युनिव्हर्सिटी. बाबा म्हणतात, स्वच्छ बनण्याकरिता तुम्हाला स्वच्छ बाबांची आठवण करायची आहे. पाण्याने काही पापे नष्ट होत नाही. गीतेमध्ये देखील भगवानुवाच आहे, मन मना भव. सुरुवातीला आणि शेवटी हे शब्द आहेत. बाबा म्हणतात, मनुष्य सृष्टीचे बीज रचता मी आहे. आता नवीन दुनियेची स्थापना करत आहे. बाबा देवी देवतांची म्हणजे आदी सनातन देवी देवता धर्माची स्थापना करत आहे. आत्माभिमानी बनण्यानेच आनंदाचा पारा चढतो. गोड बाबांची आठवण येते. बाबांकडून आम्ही स्वर्गाचा वरसा घेत आहोत. बाबा आम्हाला या भाग्यशाली रथामध्ये प्रवेश करून शिकवतात. रात्रंदिवस बाबा बाबा अशी आठवण करत राहा. तुम्ही अर्ध्या कल्पाचे आशिक आहात. भक्त भगवंताची आठवण करतात. भक्त आहेत अनेक. ज्ञानामध्ये सर्वजण एका बाबांची आठवण करतात. तेच सर्वांचे पिता आहेत. ज्ञानसागर बाबा आम्हाला शिकवत आहे. बाबा म्हणतात, तुम्हा मुलांना तर रोमांच उभे राहिले पाहिजेत. मायेची वादळे तर येणारच. ब्रह्मा बाबा म्हणतात, सर्वात जास्त वादळे तर मला येतात, कारण मी सर्वात पुढे आहे. म्हणून बाबा म्हणतात, या वादळांना घाबरू नका. फक्त कर्मेंद्रियाद्वारे कोणतेही विकर्म करू नका. बरेच जण म्हणतात, ज्ञानामध्ये आलो आहोत तर हे असे का होते? अरे हे तर युद्ध आहे ना. आम्ही शिवबाबांची मुले भाऊ भाऊ आहोत. मग प्रजापिता ब्रह्माची संतान बनल्यावर भाऊ बहीण झालो. मग विकार कुठून आला? ब्राह्मण आहेत सर्वोच्च, मग तेच देवता बनतात. बाबांची मुले कुमार आणि कुमारी जे गंधर्व विवाह करून एकत्र राहतात त्यांची तर कमाल आहे. त्यांना उच्च पद मिळू शकते. परंतु जेव्हा अशी अवस्था धारण करतील तेव्हा ज्ञानामध्ये अतिशय हुशार होतील. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला, मायेच्या वादळांना घाबरायचे किंवा गोंधळून जायचे नाही. फक्त लक्ष ठेवायचे आहे, कर्मेंद्रियांकडून कोणते विकर्म होऊ नये. ज्ञानसागर बाबा आम्हाला शिकवतात. याच्या आनंदामध्ये राहायचं आहे. दुसरा, सतोप्रधान बनण्यासाठी आत्माभिमानी बनण्याची मेहनत करायची आहे. ज्ञानाचे विचारसागर मंथन करायचे आहे. आठवणीच्या यात्रेमध्ये राहायचे आहे. वरदान, शुभचिंतनाद्वारे ज्ञानसागरामध्ये सामावून जाणारे म्हणजे एकरूप होणारे अतींद्रिय सुखाचे अनुभवी भव. विस्तार, जसे सागरामध्ये राहणारे जीव जंतू सागराशी एकरूप झालेले असतात, बाहेर पडू इच्छित नाहीत. मासा देखील पाण्यामध्ये राहतो. सागर आणि पाणी
हाच त्यांचा संसार आहे. अगदी तसेच तुम्ही मुले देखील शुभचिंतनाद्वारे ज्ञानसागर बाबांमध्ये सदैव एकरूप होऊन राहा. जोपर्यंत सागरामध्ये एकरूप होण्याचा अनुभव होत नाही, तोपर्यंत अतींद्रिय सुखाच्या झोपाळ्यावर झुलण्याचा, सदैव हर्षित राहण्याचा अनुभव करू शकणार नाही. यासाठी स्वतःला एकांतवासी बनवा, अर्थात सर्व आकर्षणाच्या व्हायब्रेशनपासून अंतर्मुखी बना. आजचं बोधवाक्य: आपल्या चेहऱ्याला असे चालते फिरते म्युझियम बनवा ज्यामध्ये बाबा बिंदू दिसून येईल. आपल्या चेहऱ्याला असे चालते फिरते म्युझियम बनवा ज्यामध्ये बाबा बिंदू दिसून येईल. अच्छा, ओम शांती.